राजे जरा पुढे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामास्वामी हे जे आमचे महापुरुष आहेत त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज ही जी विशेष सभा आपण इथे आयोजित केलेली आहे, विशेष सभा ज्या भारताच्या गृहमंत्र्यांसंदर्भात त्याचं नाव मी घेणार नाही, तर त्यांचा मी सुद्धा जाहीर निषेध करतो। ओबीसी सेवा संघाच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि त्यांनी जे वक्तव्य म्हटलेलं आहे की आजकाल आंबेडकर 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 नाम लेना एक फैशन बन गया है। इतना नाम अगर भगवान का लेते तो आपको 7 जन्म स्वर्ग मिल जाता। आणि त्याचं दुखणं काय आहे, या भारताच्या संविधानाने या देशाला तसा स्वर्ग बनवून टाकलेला आहे। स्वर्गात जायची गरज नाही, स्वर्गात जायची घाई तुम्हाला असेल बाबा तर तुम्ही भगवान भगवान म्हणा, स्वर्गात जा। स्वर्ग आहे का? मला तरी अजूनपर्यंत स्वर्गात गेलेला कोणीच माणूस परत येऊन सांगितलेला भेटलेला नाही, आणि जो स्वर्गात गेला तो परत येत नाही। त्याच्यामुळे ही जी कल्पना आहे त्या कल्पनेतून कुठेतरी त्यांनी बाहेर यायला पाहिजे। हे भारताचं संविधान अतिशय वैज्ञानिक असं संविधान आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर हे आताचं नव्हे, हे अपमानाचं सूत्र त्यांनी आधी जवाहरलाल नेहरूचा अपमान केला, मग गांधींचा अपमान केला, मग एक त्यांना असं वाटलं की हे दगड आपण झेलले, आता आंबेडकर नावाचाही दगड ते उचलायला निघाले। पण त्यांच्या लक्षात आलं की आंबेडकर नावाचा हा दगड नाही, हा पहाड आहे, आणि हा पहाडाचा हा एक उंदीर आहे। आता उंदीर जास्तीत जास्त पहाडाला काय करू शकतो, ऍक्च्युली एखादा बोगदा मारून बीट फुकू शकतो, पण तो पहाडाला हलवू शकत नाही। हे त्याला लक्षात येईल ही जी घटना त्यांनी केलेली आहे त्याच्या पक्षातल्या लोकांना अजून समजत आहे की नाही हे मला माहीत नाही। आज 3 दिवस झालेले आहे तरी सुद्धा त्यांनी साधं म्हणजे ही साधी गोष्ट आहे की कधी कधी आपण बोलताना चुकतो, चुकणं मनुष्य स्वभाव आहे, पण आपण इमिडिएटली सॉरी म्हणतो, रस्त्यावर दिवसात 100 वेळा आपण सॉरी म्हणतो, बरोबर आहे, हेच व्यक्त करतो। ही आपली भारतीय संस्कृती आहे। हा माणूस भारतीय संस्कृतीतला तरी आहे का, हा प्रश्न आहे। आपली भारतीय संस्कृती काय आहे, चुकलं तर सॉरी म्हणतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही साधी भारतीय संस्कृती सुद्धा नाही। त्या आपण महाभारतामध्ये जर काही गेलो आपल्याला माहित आहे की त्या पांडवांनी त्या कौरवांना फक्त म्हटलं होतं की 5 गावं द्या आम्हाला, पण त्यांनी अट्टास केला 5 गावं काय, आम्ही तुम्हाला सुईवर एवढी सुद्धा जागा देणार नाही। आणि त्याचा शेवटी महाभारत झाला आणि ते कौरव 100 मेले, लक्षात घ्या। त्यामुळे अट्टहास हा जो असतो, असा अट्टहास तर मी या देशाच्या प्रधानमंत्र्यांमध्ये सुद्धा बघत नाही। मागे जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं या देशाचे प्रधानमंत्री मोदी स्वतः टीव्हीवर आले होते आणि त्यांनी जाहीरपणे शेतकऱ्यांची माफी मागितली होती आणि तिन्ही कायदे मागे घेतो असं म्हटलं होतं। तर काय हा जो माणूस आहे त्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही, कारण नाव घेणारही की नाही तो, आणि त्यांनी बाबासाहेबांच्या नावाची फॅशन स्वतः सुरू केली, कारण त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये आंबेडकर 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 6 वेळा म्हटलं, म्हणजे त्याला सुद्धा ते नाव 6 वेळा घ्यावं लागतं। तर हा जो माणूस आहे हा माणूस काय मोदीपेक्षा मोठा आहे का, हा माणूस घटनेपेक्षा मोठा आहे का, माणूस हा देशापेक्षा मोठा आहे? अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशामध्ये असणारे जे सामाजिक मागासलेले लोक होते, या 75 वर्षात या देशामध्ये जी क्रांती झाली, सामाजिक क्रांती झाली, त्या सामाजिक क्रांतीतून आज शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, मराठा या सर्व सामाजिक मागासवर्गीय लोकांतून आज तिथे कलेक्टर दिसतात, इंजिनियर दिसतात, डॉक्टर दिसतात, वकील दिसतात, आणि त्याच्यामुळे हा जो देश होता हा देश एक स्वर्ग झालेला आहे। मग हे खुपतं का तुम्हाला, बरोबर आहे, हे तुम्हाला खुपतं का? मग तरी सुद्धा आंबेडकरचं नाव ह्यांना काय घ्यावं लागतं, लक्षात ठेवा। या देशामध्ये आंबेडकर नाव हे त्या माणसाला सुद्धा घ्यावं लागलं, आता त्याचा इथे फोटो लावलेला आहे, त्याला सुद्धा घ्यावं लागलं, कारण या देशामध्ये आंबेडकर नाव हे काही लोकांची मजबूती आहे तर काही लोकांची मजबुरी आहे। या देशातल्या 85-90% सामाजिक मागास असलेल्या लोकांची ही मजबूती आहे, तर जे 10% लोक आहेत त्यांना निवडून येण्यासाठी त्यांची मजबुरी आहे। त्यांना मजबूर राहावं असं आपण म्हणतो का? आपण त्यांना भारताच्या संविधानाने स्वातंत्र्य संस्था बंधुभाव दिलेला आहे, आपण त्यांना म्हणतो आओ गले मिलो हमसे,
आणि तुम्ही कशा दबावाने हे सगळं गुंडाला? अरे तुम्ही तुमच्याबद्दल सर्वांना माहिती, तुम्ही खुल्या ईडी, सीबीआय आणि ज्या संघटना आहेत त्या संघटनेचा उपयोग केलेला आहे. लोकशाहीच्या पद्धतीने तुम्ही निवडून आलेले आहात का? प्रत्येक मठ सुद्धा की त्याला काहीतरी शिक्षा होते, ठीक आहे, पण ती शिक्षा होते तेव्हा कोर्टाच्या ते त्याला दाखवतात, बघा हे असं करा, नाही तुम्हाला शिक्षा होईल, नाही का माझ्या पक्षात या, मग मी भूल टाकतो तुम्हाला. असं कधी लोकशाही असते का? हा अतिशय वात्रटपणा सुरू आहे देशामध्ये. मी याला वात्रटपणा म्हणजे एक इमॅच्युअर्ड मेंटॅलिटीचं हे काम सुरू आहे. आणि हा जो देश 140 कोटीचा देश आहे, या देशाच्या खरंच भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या देशामध्ये ज्याही विचार करणाऱ्या संघटना आहेत, वैचारिक संघटना आहेत, त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की हा एकटा माणूस त्या सर्व संघटनांना सुद्धा गोत्यात आणत आहे. त्याच्यामुळे एक माणूस कधी संघटनेच्या वर राहू शकत नाही. ज्याही वैचारिक संघटनेचा तो असेल त्या संघटनेला सुद्धा मी सांगू इच्छितो. तर मला असं वाटतं की ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीच्या माध्यमातून लोक निवडून तुम्हाला पाठवतात. तुम्हीच आमच्याकडे येतात, मोठमोठ्या सभा घेता, हात जोडता, आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. तर तुम्ही आहात कोण? तुम्ही आहात कोण? तुम्ही आमचे सेवक आहात. तुम्ही स्वतः हात जोडून माझ्याकडे आले म्हणून तुम्ही म्हणू शकतो, नोकर शब्द मी वापरत नाही, पण तुम्ही सेवक आहात. आणि आम्ही भारतीय लोक, आज आम्ही भारतीय लोक या देशाचे मालक आहोत. मी मालक म्हणून या व्यक्तीला आदेश देतो की तू ताबडतोब माफी माग आणि ताबडतोब राजीनामा दे. ताबडतोब माफी माग, ताबडतोब राजीनामा दे. हे जे तू या संस्थाचा तो विचार करायला की बा या संस्था मी वापरून काही करू शकतो. या संस्थेमध्ये सुद्धा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि भारतीय संविधानाला, समानतेला, संविधानाला मानणारे बरेच अधिकारी बसलेले आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये मी ताकद आहे, ते अधिकारी म्हणू शकतात. म्हणून आज चंद्रपूर्णिमेसाठी आपण विरोध, लोकशाहीने आम्हाला हक्क दिलेला आहे विरोध करण्याचा, तो विरोध आम्ही केलाच पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्यांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे की कुठल्याच प्रकारचा अहंभाव किंवा गर्व किंवा जे काही हट्टपणा हा या लोकशाहीमध्ये चालत नसतो. लोक काय म्हणतात, आता हे दिवसेंदिवस वाढत जाणार. हे आता ही सुरुवात आहे, हा 3रा दिवस आहे, 4था दिवस, 5वा दिवस, 6वा, हे असं सुरू राहणार. ते किती तुम्हाला परवडणार आहे, तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे ऍक्च्युली. कारण या देशातल्या आणि या देशाची जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत देऊन राजकीय समानता आणली. पण त्यांनी आपल्यासमोर 2 चॅलेंजेस ठेवले होते. या देशामध्ये सामाजिक समानता आणायची आहे आणि या देशामध्ये आर्थिक समानता आणायची आहे. तर सामाजिक समानतेच्यासाठी म्हणून या देशामध्ये जे आरक्षणाचं तत्व आहे त्यातून आज एससी, एसटी, ओबीसीचे लोक आज लोकल गव्हर्नन्समध्ये सुद्धा ओबीसीचे लोक मेयर बनतात. बरोबर आहे, मेयर बनतात, ओबीसी मंडळी सरपंच बनतात, जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष बनतात. हे सगळं का होऊन राहिलं? कारण या देशाच्या संविधानाने त्यामध्ये सर्वांना समान आणायचं, सामाजिक समता आणायची आणि आर्थिक समानता आणायची, हा हे त्यात तत्व आहे. पण तुम्ही जर का असा विचार कराल की विशिष्ट एखाद्या व्यक्तीला धरून आम्ही त्याला श्रीमंत बनवू, तर सर्वसाधारण गरीब लोकांनी हा विचार करायला पाहिजे. या देशात काय सुरू आहे की एकीकडे जर का कालपर्यंत गरीब लोक 20% होते, 80% होते आणि श्रीमंत 20% होते. आता हे गरीब लोक काय झाले, 80 ते 90, हे 20 ते 10, मग हे 90 ते 95, मग ते 5, मग हे 98, 99 पर्यंत गरीब जातील आणि 1% लोक श्रीमंत राहतील. हा देश संविधानाने सांगितलाय का? संविधानाने म्हटलंय की आर्थिक समानता नाही, कमी जास्त पैसे सगळ्या पैसे असू शकतील, पण तरी सुद्धा आर्थिक समानता आणणे, सामाजिक समानता आणणे हे भारताच्या, आणि म्हणून हे भारताचं संविधान वारंवार त्यांना असं वाटतं की आमच्या मार्गामधला अडथळा आहे. आणि त्या अडथळ्याला निर्माण करणारा जो महामानव आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून त्याचं असं हे बेताल वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आलं, ते त्यांनी जाणीवपूर्वक केलं. कारण चुकून केलं असतं तर त्यांनी आता माफी मागितली असती, सॉरी म्हटलं असतं. आणि मी जाणीवपूर्वक त्या माझ्या म्हणण्यावर अंमल करून तसाच राहतो, ह्या अट्टासाच तो पेटलेला आहे. तर मला असं सांगावं असं वाटतं की या देशामधले लोक सुद्धा या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी किती लाखो पटींनी, करोडो पटींनी आपल्या अट्टासात पेटतील आणि म्हणतील की बाबा तुला आम्ही सेवक म्हणून निवडून दिलं होतं, आता आम्ही तुला सांगतो की घरी जाऊन बस, ऍक्च्युली राजीनामा दे. पण ही गोष्ट आता त्यांनी आपल्याला एक चान्स दिलेला आहे लोकांना जागृत करायचा, लोकांना सांगायला बाबा
ही मुजुरी किती वाढलेली आहे, तर ही मुजुरी तुम्ही वेळीच थांबवली जर का नाही तर हा देश हुकुमशाहीकडे जाऊ शकतो. आणि हे थांबत आणि हुकुमशाहीकडे काही जाणार नाही. भारताचं संविधान मजबूत आहे, आपण लोक मजबूत आहोत, पण ते मधामधात एक्सपेरिमेंट करून पाहतात. हा एक्सपेरिमेंट आपल्याला फेल करायचा आहे. म्हणून मी आज या सभेमध्ये आलो आणि मी सांगतो की आपण त्यांचा या देशाचा गृहमंत्री जो आहे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य संसदेमध्ये किंवा मोदींनी जसं टीव्हीवर येऊन शेतकऱ्यांची माफी मागितली होती तशी टीव्हीवर येऊन माफी मागावी आणि ही माफी त्यांना मागावीच लागेल. तो मागेलच हे मी तुम्हाला सांगतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या दिवसामध्ये हे घडणार आहे. कारण हे आता जे आंदोलन आहे हे पूर्ण देशभर फैललेलं आहे. माझ्यावरची सगळं म्हणजे जरी जो मोदी मीडिया आहे त्याच्यावर दाखवत नसले तरी जे युट्यूबचे चॅनल्स वगैरे आहे मी बघतोय हे आंदोलन बिहारमध्ये, युपीमध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, दक्षिणमध्ये, कर्नाटकामध्ये, कुठल्या कर्नाटकामध्ये तर तिथल्या विधानसभेमध्ये त्या सर्व आमदारांनी आपल्या टेबलवर बाबासाहेब आंबेडकर फोटो ठेवला आणि ते भाजपाच्या आमदारांकडे गेले. आपको रखना है का? ते म्हणा हमको भी रखना है. अरे अख्ख्या आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवला. तू एकटा पडशील. अरे तुझ्या पार्टीत एकटा पडशील. तू तुझ्या पार्टीत एकटा पडशील. लक्षात ठेव. या देशामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे 119 खासदार आहेत, 265 ओबीसीचे खासदार आहेत आणि ते बघतायत की चल ये मालूम आहे पुण्याची नशा हळूहळू उतरते म्हणून आपण थोडा वेळ जास्त वाट पाहतो. उतरेगा पण ते झालं नाही. तर त्या लोकांना समजून आलेलं आहे की हे सगळं अतिशय चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे आणि हे सगळं थांबलं पाहिजे आणि हे थांबेलच ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की संविधानिक मार्गाने आपण चाललो हे खूप चांगलं आहे. आपण त्यांच्यासारखा आतताईपणा करत नाहीये. आपण एक अपील करतोय. आज आपण इथे अपील करायला जमलेलो कारण लोकशाहीमध्ये अपील करावी लागते. अपील नाही केली तर त्यांना काही समजणार नाही. बरोबर आहे. ही एक अपील आहे आणि ही अपील सक्सेसफुल होईल तेव्हा या देशाची लोकशाही सक्सेसफुल झाली, या देशाचं संविधान सक्सेसफुल झालं. लोक बाबासाहेबांचं नाव घेतात कारण या देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाने जे परिवर्तन घडून आणलं त्यामुळे या देशाच्या संविधानाला आम्ही आमचा धर्मग्रंथ मानतो. आम्ही या देशाच्या संसदेला आमचं मंदिर मानतो आणि हे जे शिवाजी फुले शाहू आंबेडकर पीआर आहेत यांना आम्ही आमचे भगवान मानतो. मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद संविधानाचा जय हो संविधानाचा जय हो संविधानाचा जय हो. त्यामुळे ही जी निषेध सभा आहे आपण सर्व लोक इथे आले आणि लोकशाही पद्धतीने आपण ही निषेध आंदोलन केलं. हरिश्चंद्र पवार साहेब आणि आपली सर्व मंडळी आहे, सर्व पक्षाचे लोक आले. मला आनंद वाटला. सर्व लोक आपली जात पात धर्म पक्ष सगळे सोडून आले. ते मी बघतोय सर्व पक्षाचे लोक आहेत ऍक्च्युअली. म्हणजे सर्व लोक सर्व पक्षाचे सर्व जात पात धर्म सोडून आले. याचा अर्थ आम्ही कोण आहोत? सर्व भारतीय आहोत. आता मला सांगा 140 कोटी भारतीय आणि एकीकडे एकटा हा व्यक्ती नाव घेत नाही. नाव घ्यायचं माझ्या तोंडून नाव निघालं माणूस मोठा असायला पाहिजे. मी हरिश्चंद्र पवार साहेबांचं नाव घेतलं. माणूस मोठा आहे. छोट्या माणसांनी मी नाव घेत नाही. बरोबर आहे. तर ते तसं नाव कमव मग मी तुझं नाव घेईल. बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे फक्त आपल्यापाशी असणाऱ्या सत्तेतून तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुम्ही मोठमोठे लोक आले आणि मोठमोठे लोक गेले खतम झाले काही त्यांचा इतिहास राहिलेला नाही पण तुम्हाला तुमचा इतिहासात एक चांगलं नाव नोंदवायचं असेल तर जगाच्या पाठीवर तुमचं नाव होईल की जेव्हा लोकांचा आक्रोश वाढला तेव्हा लोकशाहीचा मान देऊन या व्यक्तींनी माफी मागितली, त्या व्यक्तींनी राजीनामा सुद्धा दिला तर तुमचा लोकांच्या मनामध्ये आदर वाढेल. तुम्ही लोकशाहीला मानता आणि तुम्ही बाबासाहेबांना खरोखरच मानता. बाबासाहेब तुम्ही म्हणता की ते फॅशन झालेली आहे. बाबासाहेब फॅशन नाही. बाबासाहेब इज अ नेशन. बाबासाहेब इज अ नेशन आणि बाबासाहेब इज अ रेशन ऑल्सो. प्रत्येक घराच्या खाण्यापिण्याची वस्तू जी आहे ती म्हणजे बाबासाहेब. आता ज्या लोकांसाठी बाबासाहेब नेशनही आहे आणि ज्या लोकांसाठी बाबासाहेब रेशनही आहे अशा माणसासमोर बेटा तू कसा लढणार? किती एकटा आहेस तू? तुला याची जाणीव नाही आहे. पण मी
एक वकील तुला ही जाणीव करून देण्यासाठी इथे आलेलो आहो. समजून घे, वेळी समजून घे, हे तुझ्यासाठी तुझ्या भल्यासाठी चांगलं राहील ही ताकीद मी जनसभेतून देतो आहो. जनसभा ही विधानसभा आणि लोकसभेपेक्षा मोठी असते, कारण तिथे फक्त निवडक लोक जातात. इथे सगळा भारतीय समाज एकत्र येत असतो. म्हणून ही जनसभेची ताकद त्यांनी समजून घेतली पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं आणि तो त्यांचा निषेध आपण जाहीररित्या पुन्हा व्यक्त करूया. जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अमित शाह मुर्दाबाद. अमित शाह मुर्दाबाद. अमित शाह मुर्दाबाद.